श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज आपण पोट भरून खा आणि वेट लॉस करा अशी रेसिपी बनवणार आहे। तर ती रेसिपी आहे बीटाचे पराठे। साहित्य आहे ते 4 लोकांसाठी आहे। त्यांचं पोट भरून होईल त्यासाठी आपल्याला 8 वाट्या गव्हाचे पीठ लागणार आहे। 3 टेबलस्पून बेसन पीठ, 2 मोठे कांदे चिरून घेतले बारीक, 3 मीडियम साईजचे पीठ साल काढले आणि मिक्सरला बारीक फिरवले, 1 छोटा टोमॅटो चिरून घेतलाय, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर, चवीनुसार मीठ, 4-5 हिरव्या मिरच्या आणि पाऊण चमचा लाल तिखट। एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे। तर आपण सुरुवात करूयात मैत्रिणींनो। सगळ्यात अगोदर आपण 8 वाट्या गव्हाचं पीठ घेऊया। चमचे बेसन पीठ टाकून घेऊयात आपण। आपण कांदा टाकून घेऊयात। टोमॅटो, लाल तिखट, धने पावडर, जिरे पावडर आणि चवीनुसार मीठ। हे सगळं आपण चमच्याने हलवून घेऊया अगोदर। चमचा लागलेलं पुसून घेऊ। हे सगळं मिक्स करून घेऊया। आता आपण हाताने सगळं मिक्स करून घेऊया। आपल्याला आवडत असेल तर त्यात थोडी चवीनुसार साखर मी टाकू शकतो। ही सुद्धा चव छान लागते। असं सगळं मिक्स झालं की आता आपण पाणी मिक्स करून मळून घेऊया। पाणी एकदम ओतायचं नाही, लागेल असं पाणी घ्यायचं। जसं आपल्याला चपातीला पीठ लागतं तसं पीठ मळून घ्यायचे। जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही। तर आपण पीठ मळून घेऊया। आपण याचे गोळे बनवूया। पिठाचा हात लावून गोळे बनवून घेऊया। अशा साईजचे आपण छोटे छोटे मीडियम साईजचे गोळे बनवून घेऊया। आता आपण लाटायला सुरुवात करूया। सगळ्यात आधी गॅसवर तवा तापत ठेवूयात। तवा तापत आला गोळे लाटायला सुरुवात करूया। हाताने लाटून घ्यायचं। छान पिंक कलर आला त्यामुळे मुलांना पण आवडतो, चवीला पण सुंदर लागतो। जास्त पातळ नाही आणि जास्त जाड पण नाही लाटायचा। जास्त साईजला मोठा पण बनवायचा नाही आणि छोटा पण नाही बनवायचा। साईज ठेवायची। पराठा बनवायला तवा टाकला, तेल लावायचं, तवा चांगला तापला, पराठा टाकायचा।
तवा चांगला तापल्यामुळं पराठा लगेच भाजतो. पराठ्याला थोडं तेल लावून घेऊया. मस्त पराठा भाजते. पराठा फुगू द्यायचा नाही, दाबायचं म्हणजे सगळीकडून भाजला चांगला जातो. असा मस्त पैकी आपला पराठा दिसतोय. पराठा आपला भाजलाय. आता आपण काढून घेऊयात. अशा पद्धतीनं आपल्या बिटाचा पराठा तयार झालाय. त्या बिटाच्या पराठ्यासोबत तुम्ही दही खाऊ शकता. ते दही गोड पाहिजे. शेंगदाण्याची चटणी आणि सॉस पण खाऊ शकता. तुम्हाला जे आवडेल ते बिटाच्या पराठ्याबरोबर खाऊ शकता. अशा पद्धतीने तुम्ही खाल्लं तर तुमचं वेट लॉस नक्की होणार. याबद्दल मी खात्री देते. तुम्ही एकदा करून पहा आणि खाऊन बघा.